Good morning everyone. Myself Dr. A.D. Yadav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpade Patil Art and Science College, Risho. Today we are discuss the unit number 2nd, semester 5th, BSc 3rd year paper is nothing but the next point of unit number 2nd, soil microbiology is nothing but the humus. One of the most important topic of this particular humus because the major role play in agriculture sector because humus is the very important role play in the agriculture sector. तर आपल्याला आज बघायचं ह्युमस. हाऊ टू what is meant by humus? First question is what is meant by humus? Humus is the uniform dark color amorphous mass of residual organic matter obtained as a result of decomposition of organic material of plant and animal origin by the microbial flora, comparison of actinomyces, fungi, bacteria and worms under soil condition. Under anaerobic condition मध्ये soil मध्ये जे bacteria, fungi, actinomyces असतात anaerobic condition मध्ये तिथे जे लीव्स असतील ॲनिमल डेथ्स असतील याच्या वेस्टपासून जे ऑर्गॅनिक मॅटर डार्क ब्लॅक कलरचं जे तयार होते त्याला आपण सिम्पली असं म्हणणार आहे ह्युमस. हिअर ऑल्सो वन डेफिनेशन एनी ऑर्गॅनिक मॅटर विच हॅज रिचेड पॉईंट ऑफ स्टॅबिलिटी वेअर इट विल ब्रेक डाऊन नो फर्दर. And humus is mature compost or natural compost extracted from the forest or other spontaneous source of the eminent soils, okay, which are naturally also found in forest region. जंगलामध्ये हे नॅचरली झालेलं असते कारण वर्षानुवर्ष तिथं पालापाचोळा असते, तिथे माती असते, त्या मातीवर ते मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि त्याच्यामुळे हे अतिशय फॉरेस्टमध्ये नॅचरल फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही ह्युमस हे तयार झालेलं तुम्हाला पाहू शकता. ऑर्गॅनिक मॅटर कोणकोणतं पाहिजे आता. ऑर्गॅनिक मॅटर ऑफ द ह्युमस आर ऑप्टेन युजली इंटरचेंजेबली, दे आर नॉट इंटरचेंजेबल, ओके. स्मॉल स्टेबल अँड पोर्शन ऑफ टोटल ऑर्गॅनिक मॅटर इन दी सॉइल, ओके. डेड मटेरियल अँड मॉडिफाईड ऑर्गॅनिक मॅटर फॉर्म्स मोर कॉम्प्लेक्स अँड स्टेबल ह्युमन्स इज लाईक ह्युमिनिफिकेशन. या पूर्ण प्रोसेसला आपण ह्युमिनिफिकेशन म्हणतो कारण ह्युमिक ॲसिड रिच अमाऊंट प्रेझेंट इन ह्युमस, ओके. सॉइल ह्युमस mixture of organic compound produced upon the decomposition of plant tissue preliminarily derived from the decomposition of and microbial synthesis of the biological products, okay. तर humus composition of the humus is flavic acid are soluble in water, any acidity, humic acid मी पहिल्यांदाच सांगितलं की ह्युमिक ॲसिडचं प्रमाण याच्यामध्ये जास्त राहते, डार्क कलर असते, सोल्युबल असते, पाण्यामध्ये इझिली सोल्युबल होऊन जाते आणि ॲसिडिक कंडिशन ऑफ द ह्युमन इनसोल्युबल पोर्शन ऑफ द ह्युमस, ओके. तर कंपोजिशन जर पाहिलं याच्यामध्ये तर याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बन 55 ते 60% एवढं असते, नायट्रोजन 3 to 6% अप्रॉक्सिमेटली, त्याच्यानंतर 45% लिग्निन कंपाऊंड, 35% अमायनो ॲसिड and 11% of carbohydrate and 4% of cellulose, 7% of hemicellulose and 3% of fat wax, resin and miscellaneous substances. बाकीचे काही पर्सेंटेज असतात असो, परंतु मेजर पार्ट काय याच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन. कार्बन 55 ते 60% आणि नायट्रोजन 5 ते 10% एवढं ह्युमसचं कंपोजिशन हे स्ट्रॉंग असते, ओके. आता प्रॉपर्टीज ऑफ ह्युमस, ओके. काय काय प्रॉपर्टी आहेत त्याच्या. तर मटेरियल फ्रॉम विच मेड कॉन्स्टिट्यूट ऑफ डेड अँड लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल सेल. द इंटर कन्व्हर्सेशन ऑफ मटेरियल बाय व्हेरियस टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम रिक्वायर फॉर द ह्युमस प्रोसेस. देन सॉइल कंडिशन, टेम्परेचर, मॉइश्चर, एरिएशन अँड सॉइल रिॲक्शन, दे ऑल इसेन्शियल रोल फॉर द प्रोडक्शन ऑफ ह्युमस बिकॉज soil condition, not temperature, moisture, aeration not obtained in that particular soil which are not able to produce more higher level for the humus. Then properties of humus, structural stability, then air and water circulation, water retention capacity, water holding capacity असेल त्या मातीची,
स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी म्हणजे स्ट्रक्चर असेल त्या सॉईलचं, तिचे कंपोजिशनचं, ते खूप छान प्रमाणात राहते. त्याच्या नॅचरल चिलेट्स, ह्युमी फॉस्फेट, यू कॅन मायक्रोन्यूट्रियनसुद्धा प्लांटला पोहोचवण्याचं हे काम करतात. इन्फ्लुएन्स ऑफ सॉईल फर्टिलिटी, सॉईल स्ट्रक्चर. तर सॉईल स्ट्रक्चर जे आहे ते सॉईल स्ट्रक्चर खूप जास्त प्रमाणामध्ये चांगलं, म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनचं प्रमाण मातीमध्ये वाढवणं. त्यानंतर सॉईल मायक्रोफ्लोरा, रायझो मायक्रोफ्लोराची क्वांटिटी वाढवणे. त्याच्यानंतर प्लांट ग्रोथसाठी काम करणे. हे सर्वच्या सर्व सॉईल स्ट्रक्चर टोटली तिथे चेंज होऊन जाते. हे बघा, एरिएशन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, परमेबिलिटी ऑल्सो इम्पॉर्टंट रोल. अदर प्रॉपर्टीज, बफरिंग कॅपॅसिटी. ओके, ह्युमस इज अलाइव्ह. आता याचे बेनिफिट्स काय? हाऊ मेनी नंबर ऑफ बेनिफिट्स ऑफ ह्युमस अँड हाऊ टू प्रोड्यूस ऑफ द ह्युमस. ओके, ह्युमस जे आहे, ह्युमस इज प्लांट अँड ॲनिमल रेसिड्यूज. ओके, देन स्टेम, लीव्ज, अदर रेसिड्यू लेफ्ट आफ्टर द क्रॉप हॅज बीन हार्वेस्टेड. जे शेतीमधलं क्रॉप आहे ते हार्वेस्ट करायचं, लीव्ज असतील, पालापाचोळा, झाडं हे जमा करायची. अँड देन फ्रेश स्टेबल मॅन्युअर अँड ग्रीन मॅन्युअर, फ्रीज किचन वेस्ट अँड गार्बेज. किचन वेस्ट, गार्बेजसुद्धा वेस्ट करायचं. स्लॉटर हाऊसमधून सुद्धा ॲनिमलचं, डेड ॲनिमलचे जे काय पार्ट आहे ते मिळणार आहे तुम्हाला. दिस मटेरियल व्हेन ॲडेड टू सॉईल अँड इन कंपोस्ट हीप ऑर स्ट्रेचर्स इझिली डिग्रेडेड फॉलोड बाय द सम हेमिसोल्युलस, प्रोटीन अँड सेल्युलोज. मग त्याच्यामध्ये सॉईल टाकायचं. सॉईलमध्ये बॅक्टेरिया असतील, फंजी असतील, ॲक्टिनोमाइट्स असतील. त्याचा एक ढीग लावायचा, हीप. ओके, जसं पहाडी असते तसंच एक ढीग लावायचा, हीप करायचं. आणि हीपमध्ये ते सर्व सॉईल असेल, डेड ॲनिमल्स असतील, प्लांट असतील, लीव्ज असतील. मग त्याच्या प्लांट लीव्जचं जे सेल्युलोज असेल, हेमिसोल्युलस असेल, प्रोटीन असेल, याचं डिग्रेडेशन, डिकम्पोजिशन, हे वेगवेगळ्या प्रकारचे फंजा, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, नियर अबाउट 2000 बॅक्टेरिया, डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया इन्वॉल्व इन द प्रोडक्शन ऑफ different types of fertilizers. For example, vermicompost, for example, composting, humus, they all 2000 different types of bacteria involved in the production of humus. Okay, and 35 to 50% different fungal species also important role for the decomposition of organic and inorganic matter in the heap. Okay, त्यानंतर ड्युरिंग डिकम्पोजिशन देर इज कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन फॉलोड बाय द इव्हॉल्युशन ऑफ हीट, लिबरेशन अँड कन्सिडरेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड अमोनिया. इट इज मटेरियल रिच इन नायट्रोजन अँड डार्कनिंग टेक प्लेस. अ प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन बिकम स्लोअर अँड द रेसिड्युअल decomposition process, new microbial cells are developed. This means mass of decomposition and decomposed material together with newly synthesized microbial cell constitute of the humus. Okay, humus जे आहे, पालापाचोळा शेतीमधला उरलेला ते आणायचा, एका खड्ड्यामध्ये टाका तुम्ही, किंवा तुम्ही हीप म्हणजे ढीग चढवा एखाद्या खुल्या ठिकाणी, कारण याला एरिएशनसुद्धा छान पद्धतीने पाहिजे. इनऑर्गॅनिक कंडिशनमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने होते. खूप बॅक्टेरिया, फंगल स्पेसिस ऑल्सो इम्पॉर्टंट रोल फॉर द डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॅटर. आणि जे प्रोटीनचं असेल मग त्याचं कन्व्हर्सेशन, प्रोटीनचे बॉन्ड ब्रेकअप करतील आणि अमायनो ॲसिडमध्ये त्याचं कन्व्हर्सेशन करतील. त्याच्यानंतर सेल्युलोजचं सुद्धा डिकम्पोजिशन त्याच्यामध्ये तुमचं झालेलं पाहायला मिळते. अशा पद्धतीनं तुम्हाला एरिएशन, टेम्परेचर, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा रोल करतेच ह्युमस प्रोडक्शनसाठी. परंतु आता याचे फायदे काय काय आहे? विच आर द डिफरंट बेनिफिट्स और फंक्शन ऑफ ह्युमस. ह्युमस इज द फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल मेकिंग इट सॉफ्ट अँड स्मूथ. ओके, फिजिकल कंडिशन जी आहे सॉईलची ती स्मूथ आणि सॉफ्टली सॉईल करते. त्याच्यानंतर इन्क्रीज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सॉईलची जी आहे ती इन्क्रीज करते. त्याच्यानंतर सोर्स ऑफ एनर्जी, डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मायक्रोऑर्गॅनिझम ॲज अ रिझल्ट ऑफ डिकम्पोजिशन अँड कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड अमोनिया इन गिवन ऑफ. तिथे कार्बन अँड नायट्रोजनचं प्रमाणसुद्धा त्या मातीमध्ये जास्त प्रमाणाचं वाढवते. ह्युमस प्रोसेस कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी अँड ॲबिलिटी टू ऑब्झर्व वॉटर.
वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, वॉटर पाणी एकमेकापर्यंत पोहोचवण्यासाठीची जी महत्त्वाचा रोल आहे ते सुद्धा ह्युमस जे आहे ते इम्पॉर्टंट रोल करते. त्याच्यानंतर ह्युमस इज द ग्रेट स्टोर हाऊस ऑफ फूड मटेरियल इसेन्शियल फॉर द हायर प्लांट इस्पेशली कार्बन नायट्रोजन अँड लेस कंटेंट फॉस्फेट कॅल्शियम मॅग्नेशियम फेरस आणि मॅग्नेस. फेरस कॅल्शियम मॅग्नेशियम हे खूप कमी प्रमाणात असते, कार्बन आणि नायट्रोजन जास्त असते. कारण आपण पाहिलं कार्बन 65%, 60 ते 65% आणि 10% नायट्रोजन एवढी संख्या या ह्युमसची कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन ह्युमसचं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की स्टोअर हाऊस ऑफ दी फूड मटेरियल, जसं सेलचं स्टोअर हाऊस मायटोकॉन्ड्रिया, बॅक्टेरियल सेल बाकीच्या सेलचं, मग असं स्टोअर हाऊस जे खूप जास्त काळापर्यंत टिकून राहण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, झाडाला जर अन्नद्रव्य आजूबाजूला मिळालं नाही तर ते खूप जास्त पर्यंत ते झाड त्या मातीमध्ये टिकून राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्युमससुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जे मदत आहे ते करत असते. देन solubility of the soil and oxidation reduction potential and buffering capacity also increases why after addition of humus in the soil. Okay, then it is play important role in soil plant relations by absorbing toxic material to the plant growth. जे प्लांटच्या ग्रोथसाठी राहते ते ॲब्झॉर्बिंग मटेरियलसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये हे आपण त्या ठिकाणून ह्युमस टाकल्यानंतर त्या मातीमधून तुम्हाला हे मिळत असते. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स ह्युमस इज ग्रेट सिग्निफिकन्स अँड ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यानंतर इट प्रोव्हाइड मोर फेवरेबल मीडियम फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रूट सिस्टीम ऑफ द प्लांट अँड फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. Then the texture and structure of soil are influenced by the presence of humans. It binds loose pores and soil aggregate open of heavy solids. Okay, तर हे सर्वच्या सर्व फायदे आहेत. ओके, मग वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी असेल, प्लांट प्रोटेक्शन असेल, प्लांटसाठी न्यूट्रिशन असतील, सॉईलचं इरोशन असेल, सॉईल पोल्युशन असेल, त्यानंतर इकोलॉजीसाठी असेल, इकॉनॉमिकली असेल, हे खूप साऱ्या प्रमाणामध्ये याचे जे बेनिफिट्स आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. हाऊ टू इन्क्रीज ह्युमस इज द सॉईल अँड इम्पॉर्टंट इन्श्युअर स्टेडी ॲडिक्वेट सप्लाय फॉर द क्रॉप रेसिड्यू अँड ऑर्गॅनिक मॅटर्स. ओके, तर अशा पद्धतीनं याचे जे बेनिफिट्स आहेत म्हणजे याचे बेनिफिट्स आपल्याला खूप जास्त पद्धतीनं आपण पाहिलेले आहे. ओके, आणि हे सर्वच्या सर्व फायदे या ह्युमसचे आहेत. त्याचं फॉर्मेशनसुद्धा मी सांगितलं की काहीच नाही, झाडाचा पालापाचोळा असेल, शेतीमधला जे पालापाचोळा पीक काढल्यानंतरचा जो राहतो तो आणायचा, एक ढीग लावायचा, त्याच्यामध्ये थोडीफार माती टाकायची, मातीमध्ये बॅक्टेरिया, ॲक्टिनोमाइट्स, फंगल स्पेसिस असतात आणि ते जे आहे ते हिप लावल्यानंतर त्याच्यात आपोआप तुम्हाला ते ह्युमस जे आहे ते तुमचं तयार होते. याच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजनचे जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात असते. त्याच्यानंतर लिग्निनचं प्रमाणसुद्धा जास्त असते, 45%. ओके, आणि 35% अमायनो ॲसिड आणि 11% ऑफ कार्बोहायड्रेट. तर हे त्याचं, आणि 4% ऑफ सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोजसुद्धा फॅटसुद्धा याच्यामध्ये असतात. हे केमिकल कंपोजिशन आहे. आता मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कोणकोणते मायक्रोऑर्गॅनिझम याच्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतात फॉर द डिग्रेडेशन. Because humus is the natural process, no doubt, but some condition also require for the production of humus. Without this condition not possible for the production of higher level of humus. Otherwise, also increases the time of the production of humus in that particular place. Okay, it's totally depend on the which type of condition. Means temperature त्याचा मेसोफाइल्स असायला पाहिजे, त्याच्यामध्ये थोडंफार वॉटर असले तरी छान आहे, लिव्ज तिथे असायला पाहिजे, तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम असायला पाहिजे, तिथे बॅक्टेरिया असायला पाहिजे, आणि तरच ते डिकम्पोज, हे जे काही लिव्ज असतील, रूट असतील, ॲनिमल डेड काही पार्ट असेल, मग हे तिथे एका ठिकाणी जमा झाल्यानंतर त्याच्यावर ॲक्शन केलं जाते. मग हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, जे प्रोटीन्स असतील त्याचं प्रोटीनचं पेप्टाइड बॉन्ड डिग्रेड करतात आणि त्याचं सिम्पल म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटेरियल हिपमध्ये टाकलेलं आहे आपण डिकम्पोजिशनसाठी विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. बट तर तिथं कंडिशनसुद्धा ते पाहिजेत, आणि त्या कंडिशन भेटल्यानंतर आपल्याला त्या प्रमाणामध्ये तिथे ते पूर्णच्या पूर्ण प्रक्रिया ही घडल्या जाते, आणि ते झाल्यानंतर ह्युमस जे आहे ते ह्युमस आपलं तिथे तयार होते. ह्युमस तयार झाल्यानंतर तुम्ही जे ह्युमस आहे
ते तुम्ही एरिएशनमध्ये सुद्धा करू शकता. त्याचे फायदे आत्ता आपण पाहिलेलेच आहेत, खूप जास्त प्रमाणामध्ये फायदे. तर हे सर्वांनी घरी केलं, प्लांट लावला तरी चालते, टेरिसवर, गार्डनवर, त्याच्यानंतर शेतात, सर्व ठिकाणी हा प्लांट तुम्ही लावू शकता. इझी आहे, प्रिपरेशन ऑफ इझी आहे. थँक्यू एव्हरीवन.